भोर तालुक्यातल्या वडगाव डाळ गावाच्या परिसरामध्ये आता आपण आहोत आणि या माझ्या उजव्या बाजूला हे जे सगळं शेतीचं क्षेत्र आपण पाहतोय, या सगळ्या परिसरात जे कमरे इतकं पाणी सगळं साचलेलं आपल्याला दिसतंय, हे फक्त काही नैसर्गिक आपत्ती अचानक आली म्हणून नाही, तर नैसर्गिक आपत्तीसोबतच इथे ज्या पद्धतीनं चुकीची काही कामं प्रशासनाकडून केली गेली त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसतो आहे। आता या सगळ्या पाण्याच्या प्रवाहाला जो वेग आलेला आहे, ज्या पद्धतीने हे सगळं पाणी वाहतंय, याचं कारण काय, तर या ठिकाणी जो रस्ता बांधण्यात आलेला आहे, या सगळ्या रस्त्याच्या ज्या डाव्या बाजूनं जी पूर्वी पद्धत नैसर्गिक पद्धत होती किंवा ब्रिटिशकालीन जे सगळं बांधकाम होतं, ते जवळपास या सगळ्या परिसरामध्ये आत्ता बांधकाम ज्या पद्धतीने या नाल्याचं केलेलं आहे, अर्थात समोरच्या बाजूनं जे पाणी इकडच्या बाजूला वाहत येतंय, या सगळ्या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात तशी व्यवस्था केलेली होती। 20 फुटांपर्यंतचे जे नाले आहेत पाणी वाहून जाण्यासाठी, ते या ठिकाणी केलेले होते। मात्र आता जे नव्यानं या रस्त्याचं बांधकाम झालं, या दरम्यान पूर्वी 20 फुटांचा जो नाला होता, जो इकडच्या सगळ्या भागातला झालेला पाऊस आहे तो वाहून जाण्यासाठी त्याला पर्याय म्हणून जिथे पूर्वी 20 फुटाचा 20 बाय 20चा जो नाला होता, तो आता कशा पद्धतीनं तुम्हाला दिसतोय, अगदी 5 बाय 5चा हा नाला आहे। अगदी काही वेळ पाऊस या ठिकाणी झाला तर कशा पद्धतीनं पाणी किती मोठ्या प्रवाहात आणि किती जास्त वेगाने या ठिकाणी वाहतंय ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। नेमकं स्थानिकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मला सांगा, एकीकडे नैसर्गिक आपत्तीचा तर तुमच्या शेती पिकाला फटका बसलेला आहेच, पण दुसरीकडे ही जी अशा पद्धतीनं काही कामं झाली त्याचा काय नेमका त्रास होतोय, पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय सगळं चित्र तुम्हाला दिसतं? पूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये इथे एवढे मोठे पूल होते की 20 बाय 20चे दगडी पूल होते, चिरेबंदी पूल होते, त्यातूनही पाणी नीट बसत नव्हतं। पण यांनी सर्वे करत असताना कसा सर्वे केला हे कुणालाच कळलं नाही। त्याच्या निम्मे पण नाहीत केले पूल, 1/3 पूल करून ठेवले आणि आता त्याच्यामध्ये पाणी बसत नाही आणि त्यांची कामे अपुरी आहेत पूर्ण, त्याच्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होते। गेल्या साधारण किती पाऊस वेळ पडला होता आणि हे जे पाणी आहे ते कुठल्या कुठल्या भागातून वरनं खाली येतं? इथून 3 किलोमीटरच्या एरियामधलं पाणी या पुलाखालून जात असतं। त्याचा सर्वे करत असताना कसलाही सर्वे त्यांनी व्यवस्थित केला नाही की पाण्याचं प्रमाण किती असेल किंवा काय। आता तर प्रगत झालेले आहेत इंग्रजांच्या काळापासून, पण आता असा सर्वे केल्यामुळं सगळं संपूर्ण शेताचं आणि सगळ्यांचं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं। काय नेमका तुम्हाला त्रास होतोय, काय अडचणी येतात? काय होतं माहिती का, अचानक यावेळी पाऊस पडला जातो आणि आता जी शासनाची जी कामं चालली आहेत ती चुकीच्या धोरणाने चाललेली आहेत। कारण काय होतं, पूर्वी जे पूल होते ना, ती फार मोठे पूल होते, दगडी पूल होते आणि त्याच्यामुळं पाणी निघून जायचं आणि चालू कामात शेतकऱ्यांना जायला कुठं रॅम्प ठेवले नाहीत। शेतकरी रस्त्याच्या कडेने भिंती बांधलेल्या, शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीत जायचं कसं, ट्रॅक्टर उतरायचा असेल किंवा गुरं बैल उतरायचं असेल, त्याला साधन राहिलेलं नाही। त्याच्यामुळं शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे फार अडचणीत आलेला आहे असं आम्हाला। त्याचा किती आम्ही तहसीलदार कार्य आज दत्तामाव भरणे सुद्धा आलते, कृषी मंत्री यांना बी आम्ही सांगितलं की बाबा आम्ही तसा प्रस्ताव पाठवतो असं ते आज बोलले। आज आले होते ते पाणी करण्यासाठी, पण नुसते बोलले जातात आणि ते प्रत्यक्षात कृती काय होत नाही आणि कृती वस्तूवर शेतकऱ्याची फार मोठी नुकसान होती। त्यामुळे शेतकरी कायम गरिबी आणि दारिद्र्यात राहत चाललेला आहे असं मला सांगायचं आहे। आपण बघतोय की एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं जी प्रशासनाच्या माध्यमातून केलेली चुकीची कामं आहेत त्याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं त्रास होतोय, फटका बसतोय, याचं हे उदाहरण आपल्याला वडगाव डाळमध्ये बघायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, भोर। किती वर्ष चाललं का? 4 वर्ष 3 वर्ष? 2 वर्ष भिंती बांधल्यात ना, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये जायलाच रस्ता राहिला। शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परत 10 फूट आतमध्ये रस्ता वगैरे अवजार उतरायसाठी किंवा शेतकऱ्याला त्यांच्या शेतात मशागत करा। मी वारंवार त्यांना विनंती केल्या की बा हे करा, देणारे करून बघू तुमचं दिशाभूलची उत्तरं करायची, आपलं काम उरकून घ्यायचं।
आणि निघून जायचं असं करायचं ना. त्यामुळे शेतकरी फार अडचणीत आहे. आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना काम करून द्या, शेतकऱ्यांचे रस्ते साधारणतः हे 3 किलोमीटर वरणी पाणी येत असतं. पाण्याचं काय सुरुवातीला नाव सांगा, काय त्रास होतो आणि काय तुमची मागणी असणार? मी सुधीर चिंतामण कोपडे. आमचा त्रास म्हणजे असं की ज्यावेळी या पुलाचं काम चालू केलं, एक तर अगोदर त्यांनी ते पाईप, नळीचे पाईप टाकायचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांना अडवलं, नॅशनल हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरला, आणि नॅशनलचे अधिकारी सुद्धा होते. त्यांना आम्ही सांगितलं की इथं या वाड्याला हा दिसतोय छोटा, परंतु पाऊस वरती पूर्ण डोंगराचा भाग आहे मागं, त्या 3 किलोमीटर पासून येणारं पाणी ह्या एवढ्या छोट्या पुलामध्ये बसणार नाही. 20 फुटाचा इथं मोठा आरसीसी मध्ये तुम्ही ब्रिज बनवा. तर त्यांनी फक्त काय केलं, ते बॉक्स रेडीमेड आणून बसवले आणि पाणी 1 तासभर पाऊस झाला तर एवढा पाण्याचा लोंढा आहे. जर रात्रभर पाऊस झाला तर इतकं पाणी येईल की हा रस्ता सुद्धा तोडून वाहून जाईल. ह्याच्यामध्ये शासनाचं आणि त्याच्याबरोबर सगळ्या जनतेचंही नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये. तरी त्यांनी नॅशनल हायवे किंवा कॉन्ट्रॅक्टरने अजून कामं चालू आहेत त्यांनी हा सर्व जे पूल आहेत त्यांना या भागातला अंदाजच नाही. कॉन्ट्रॅक्टर कुठले तरी बाहेरचेच आहेत. या भागात पाऊस पडतो तो पूर्ण 4 महिने पाऊस असतो. अतिवृष्टी झाली तर हा पूर्ण रस्ता आणि हे पूल राहणार नाहीत. हे सगळं शेतकऱ्यांसाठी सुद्धा धोक्याचं झालंय. ह्याच्यामध्ये पाणी अडल्यामुळं पूर्ण पाणी मागे दाबलं जाते आणि शेतकऱ्यांचे बांध, ताली, या वड्याच्या कडेचे भातकाचरे आहेत हे ह्याचे ताली वाहून जातील, वावरं वाहून जातील. याच्यामध्ये खूप असं शेतकऱ्यांचं खूप मोठं असं याच्यामध्ये नुकसान होईल असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. उंची यांनी रस्त्याची वाढवली. बाजूच्या शेतकऱ्यांना त्या शेतामध्ये जाण्यासाठी यांनी रस्ता सुद्धा कुठेही ठेवलेला नाही. तिथून म्हणजे आरसीसीच्या त्यांनी वॉल बांधल्यात, संरक्षक भिंती, आणि त्याच्यावरून शेतामध्ये शेतकऱ्यांनी कसं जायचं की शेतीत अवजार असतील, साधी बैल चालत उतरू शकत नाही, ट्रॅक्टर जाऊ शकत नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं शेतीतलं काम करण्यासाठी शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीला तिथून अडचणी होत आहेत. खताची पिशवी घेऊन जायचं म्हटलं किंवा शेतातलं पीक रस्त्यावर आणायचं म्हटलं तरी आता इतकं म्हणजे कठीण परिस्थिती झालेली. कुठलंही नियोजन शून्य कारभार आहे एकूण.